एसटी बस आणि इनोव्हा कार यांच्यात गुरुवारी समोरासमोर अपघात झाला। हा अपघात हळवल ग्रामपंचायत येथे झाला। या अपघातात इनोव्हाचे मोठे नुकसान झाले। सोनवडे कणकवली बस घेऊन येणारे चालक रुपेश रमेश ठाकूर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला धडक दिली। हा अपघात हळवल ग्रामपंचायतीतील वळणावर झाला। नागपंचमी असल्याने जांभवडे येथील राघोबा गावकर हे आपल्या कुटुंबासह इनोव्हा कारने कणकवलीहून जांभवडे असा प्रवास करत होते। इनोव्हा चालक सर्वेश राघोबा गावकर याने अंगावर येणारी एसटी पाहून इनोव्हा गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली। रस्ता अरुंद असल्याने गाडी बाजूला घेत असतानाच एसटीची जोरदार धडक बसली। केवळ दैव बलवत्तर म्हणून इनोव्हाचा एका बाजूचा चक्काचूर होऊन या भीषण अपघातातून गावकर कुटुंबीय वाचले। एसटी बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते। अपघातस्थळी गर्दी झाल्याने सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। यावेळी कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, कळसुली सरपंच अतुल दळवी, शशी सावंत, समर्थ राणे, संतोष गुरव आदींनी घटनास्थळी भेट दिली। पूर्णपणे चूक आहे, कारण तो रोड आहे, त्या रोडच्या बाहेर गाडी जाऊनही जो फोर व्हीलर आहे त्याला ठोकलेलं आहे। पुढून ठोकून परत मध्य ठिकाणी परत त्याने ठोकलेलं आहे आणि पूर्णपणे तो आज जो सांगतो आहे ब्रेक फेल गेलेला आहे। वस्तुस्थिती जर पाहता रस्ता जो डांबरीकरण आहे ते डांबरीकरणाच्या बहुसंख्येने तो रस्त्याच्या राईट साईडला बाहेर आहे, रॉंग साईडला। मी आता जेवण बनवत होते आणि एकदम धाडकन आवाज आला, मला एसटीचा आवाज आला। एसटी पडली की काय म्हणून धावत आलो। तोपर्यंत आमचा मुलगा बोलतो गाडी पोहोचला, एसटीने ठोकलं म्हणून धावत आम्ही आलो। बघतो तर हे घटना घडली। गाडी सोनवडे कणकवली येत होती आणि इकडे हळवल गिरणीकडे एक प्रवासी घेतला। साधारणतः गाडीमध्ये 35-40च्या दरम्यान प्रवासी होते आणि गाडी ब्रेकला थांबली नाही, उडले गेली आणि रॉंग साईडला गेली। राजा दळवी, कोकण नाव, कणकवली।